नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जिल्ह्यातील 45 परीक्षा केंद्रावर 12वीच्या लेखी परीक्षेला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली। पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणावाचं वातावरण होतं, परंतु प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवरील तणाव कमी झाल्याचं चित्र होतं। केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त होता। बोर्डाने परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी केल्याने त्याची अंमलबजावणीही करण्यात आली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 37,339 विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे। 45 केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरपासून सुरुवात झाली। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी 10च्या सुमारास विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती। पेपरला जाण्यापूर्वी विद्यार्थी शेवटची उजळणी करण्यात मग्न होते। 12वी परीक्षा करिअरच्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर तणाव दिसत होता। सर्व विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करण्यापूर्वी एकमेकांना बेस्ट ऑफ लक दिला। पहिला पेपर उत्साहात पार पडल्यानंतर शुक्रवारी हिंदी विषयाचा दुसरा लेखी पेपर होईल। जिल्ह्यात 12वीचे संख नंबर 1 आणि 10वीचे 5 परीक्षा केंद्रावर कॉफी बहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध तर 12वीचे शिराळा उपद्रवी आणि 10वीचे 5 परीक्षा केंद्र उपद्रवी म्हणून जाहीर केलेत। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भरारी पथकाने विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली आहे। माध्यमिक शिक्षण अधिकारी महेश सोते यांनी कवठेमंकाळ परीक्षा केंद्राला भेट दिली। एकाही ठिकाणी कॉपी बहादर सापडला नसल्याचं सांगण्यात आलंय। परीक्षा केंद्राच्या परिसरात गैरवर्तन केल्यास आणि परीक्षकांनी अडथळे आणल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं माध्यमिक शिक्षण अधिकारी चोथे यांनी सांगितलंय। सांगली शहरातील बापट बाल शिक्षण मंदिर जवळ एका मोटारसायकल चोरट्याला जमावानं पकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉक्टर बापट बाल विद्या मंदिरच्या पाठीमागे असणाऱ्या गणेश ट्रेडर्स या दुकानामध्ये समडोळ येथील सुकुमार पाटील हे कामानिमित्त आले होते। त्यांनी आपली दुचाकी पार्किंगमध्ये लावली असता अण्णाराया बुरदे त्या ठिकाणी आला। त्याने आजूबाजूला पाहून कोणी नसल्याचं स्पष्ट होताच गाडीच्या वायरिंगशी छेडछाड करण्यास सुरुवात केली। ही बाब सुकुमार पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अण्णाराया बुरदे याला तू काय करत आहेस अशी विचारणा केली असता तो भांबावला व पळून जाऊ लागला। तो पळून जाताना पाहून सुकुमार पाटील यांनी चोर चोर असा आरडाओरडा केला। त्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली। नागरिकांनी अण्णाराया यांचा पाठलाग करून त्याला गरवारे कन्या महाविद्यालयाजवळ पकडलं आणि त्याला बेदम चोप दिला। या घटनेची कल्पना मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अण्णाराया याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी सुकुमार पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार अण्णाराय बुरदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अण्णाराय हा कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील डोमनाल इथला आहे। तो सांगलीला कशासाठी आला होता याची चौकशी आता पोलीस करीत आहेत। त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 6 उपजिल्हाधिकारी आणि 7 तहसीलदारांच्या आज बदल्या झाल्या। निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राधानगरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून कडेगावचे प्रांताधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलाय। राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झालेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या झाल्यात। निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची उपविभागीय अधिकारी राधानगरी येथे बदली झाली आहे। कडेगावचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांची निवासी उपजिल्हाधिकारी सांगली म्हणून बदली करण्यात आली आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 13 येथे बदली झाली आहे। उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 9चे बाबासाहेब वाघमोडे जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली येथे नियुक्ती करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांची रोहिऊ उपजिल्हाधिकारी कोल्हापूर, माढ्याचे प्रांताधिकारी मारुती बोरकर यांची प्रांताधिकारी कडेगावपदी नियुक्ती। कोल्हापूरचे महसुली उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांची उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सांगली येथे बदली झाली आहे। उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 सांगलीचे अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार पुणे तर विवेक आगवणे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 सांगली येथे बदली झालेली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे हे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत। त्यामुळे जोपर्यंत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून 100% अनुदान देत नाहीत तोपर्यंत 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या पेपर तपासणार नाही अशी भूमिका उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीने घेतली आहे। 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याबाबतचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना दिले।
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विना अनुदानित शिक्षक 12वी बोर्डाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्या वतीनं देण्यात आलं आहे। याबाबतचे पत्र माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आलंय, त्यामुळे 20 फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा 12वीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समिती जिल्हा सांगली यांच्या वतीनं शिक्षणाधिकारी सांगली यांना निवेदन दिलेले आहे। तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या अनुदानाच्या व यादी तरतुदीसहित घोषित करणं या मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपर तपासणीवरती आमचा बेमुदत बहिष्कार राहील। प्रशासकीय कामात सर्वांचं सहकार्य आवश्यक असतं। टीमवर्कला प्राधान्य देत आलो आहे। सर्वांना सोबत घेऊन काम करू, सहकार्य करू। मात्र सहकार्य करूनही असहकार्य करणाऱ्यांवर मात्र कारवाई करू असा इशारा देत दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता दुष्काळ व आगामी लोकसभा निवडणुका या कामकाजात सध्या तरी प्राधान्य असणार आहे असं मत नूतन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केलंय। सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी यांनी गुरुवारी दुपारी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य राहील। सर्वच कामांबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल। लोकसभा निवडणूक, दुष्काळी उपाययोजना या कामांसह शेतकरी हिताच्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणीवर भर दिला जाईल असं सांगितलं। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रक्रिया सुरू आहे। जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांची गेल्या 1.5 महिन्यांपासून बदलीची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पदावरून डॉ. चौधरी यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भुसावळ येथील असलेले डॉ. चौधरी भारतीय प्रशासन सेवेत 2011च्या बॅचचे अधिकारी आहेत। सन 2002 मध्ये मुंबई येथील केएम वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एमबीबीएस साठी प्रवेश घेतला। 2010ला ते भारतीय पोलीस सेवा IPS उत्तीर्ण झाले, तर 2011 मध्ये त्यांची भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी यश मिळवलेलं आहे। सांगली शहरामध्ये पुन्हा चोरट्यांनी आपलं डोकं वर काढलंय। शहरामध्ये चोरीच्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत। काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक महिला आमराई उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेली असता तिच्या गाडीच्या डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी 8,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याची कर्णफुलं असा एकूण 11,000चा मुद्देमाल चोरीस गेलाय। संबंधित महिला ही घरी जाण्यासाठी गाडी जवळ आली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी महिलेनं सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिना खालिद भेंडवडे या आमराई उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या। त्यांनी आपली मोपेड बाईक ही पार्किंगमध्ये लावली होती। त्या 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीजवळ आल्या असता त्यांना गाडीच्या डिक्कीचं लॉक उचकटून त्यांनी त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज चोरी झाल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करून गाडीच्या डिक्कीमधून रोख रक्कम 8,000 रुपये आणि सोन्याची कर्णफुलं ही चोरीला गेली असल्याचं सांगितलं। सांगली शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। आमराईमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांनी तपासलं, मात्र चोरट्यांचा शोध लागला नाही। सायंकाळी घडलेल्या चोरीच्या या प्रकारामुळे आमराई परिसरात भीतीचं वातावरण होतं। आमराई परिसरात सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या असते। या ठिकाणी मात्र सुरक्षेची कोणतीच उपाययोजना नाही। हिना भेंडवडे या न्यायाधीशांच्या पत्नी आहेत। न्यायाधीशांच्याच पत्नीच्या गाडीची डिक्की फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचा मुद्देमाल लंपास केल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे। श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली। यावर्षी सुप्रसिद्ध आहारतज्ञ आणि शासनाच्या स्थूलता निवारण मोहिमेचे प्रसारक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना यंदाचा जनसेवा, तर ताताभैया नेजकर यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला। याचबरोबर 28 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता सांगलीत त्या पुरस्कारांचं वितरण होणार असून त्याचवेळी आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या जाहीर व्याख्यानाची सांगलीकर जनतेला परवानगी मिळणार आहे। 1992 पासून सांगलीतील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून राजकीय, सामाजिक, कृषीविषयक, साहित्यिक, धार्मिक तसेच तळागाळातील लोकांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। संपूर्ण महाराष्ट्रात सांगलीतील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टकडून दिल्या पुरस्कारांची प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून गणना होते। यंदाचा 28वा पुरस्कार वितरण सोहळा स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील यांच्या 46व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री E.A.B. पाटील इंग्लिश स्कूल, धामणी रोड, कोल्हापूर रोड या शाळेच्या प्रांगणात होणार आहे। या सोहळ्यात सुप्रसिद्ध आहारतज्ञ आणि शासनाच्या स्थूलता निवारण मोहिमेचे प्रचारक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना यंदाचा जनसेवा, तर ताताभैया नेजकर यांना
विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. श्रीमती राजमती निमगोंडा पाटील ट्रस्टचे ट्रस्टी जे.बी. पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. त्याच दिवशी आहारतज्ञ डॉ. दीक्षित यांच्या जाहीर व्याख्यानांची सांगलीकर जनतेला पर्वणी मिळणार आहे.